नमस्कार, मी दीपक नवसू शनिवारे। आज हा शनिवार परिवाराचा 11वा वार्षिक स्नेहसंमेलन इथे संपन्न होत आहे। नक्कीच आम्हा सर्व शनिवार परिवाराला हा आठवणीचा दिवस राहणार आहे। हा दिवस बघण्यासाठी अतिशय सगळ्यांनी खूप मेहनत घेतली। त्याच्यामध्ये आमचे सगळे पाड्यातले गावातले सगळे ज्येष्ठांचं मार्गदर्शन, युवकांना सगळं संघटित करून आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे। कालपासून ह्या कार्यक्रमाला अशी रंगतदार अशी सुरुवात झाली। काल हा जो कुळदैवत होते हे आमचं मूळ गाव आहे सूत्रकार, तलासरीच्या तालुक्यामध्ये आहे आणि तिथून हे देव आपल्या गावात आणणं, कारण आता नवीन जी जनरेशन आहे तर त्यांना कुळदैवतांचं ज्ञान नाही आणि कुठेतरी ही संस्कृती कुठेतरी लोप पावत जाते, म्हणून त्यांना सुद्धा ह्या संस्कृतीची जाणीव व्हावी म्हणून ते देव आणण्याचा कार्यक्रम काल झाला। आणि त्यांचं जेव्हा ह्या गावामध्ये वेशीवर प्रवेश झाला मग अतिशय इथल्या म्हणजे परिवाराला खूप आनंद झाला। कोण ढोल ताशावर नाचतो, कोण सांगळीवर नाचतो, तर तारकावर नाचतो। अशा प्रकारे हा आनंदाच्या उत्साहाला कालपासून सुरुवात झाली आणि आजचा हा सोनियाचा दिवस आज आमच्यासाठी खूप अविस्मरणीय असा आहे। आज जवळजवळ 40 गावातून आमचा हा परिवार इथे एकत्र आलेला आहे। तलासरी असेल, वडवली असेल, डहाणूमधला हे आहे, तिकडे तलासरी म्हणजे अगदी गुजरातच्या बॉर्डरपासून तर मुंबईच्या गोरेगावपासून आज 40 गावातून इथे आमचा हा शनिवार परिवारातला सगळा परिवार इथे एकत्र झालेला आहे। हा परिवार एकत्र येण्याच्या पाठीमागचा जुन्या आमची ज्येष्ठ माणसं होती त्यांचा खूप चांगला हा उद्देश होता की आपली संस्कृती टिकावी, आपली संस्कृतीचं जतन ह्या तरुण पिढीला करता यावं, हा त्यांचा अट्टास होता। म्हणून हा जे आता शनिवार काका असतील, बाबू शनिवार असतील किंवा विलासदादा असतील, तर अशा ह्या ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन विचार केला आणि आज हे 11वं स्नेहसंमेलन इथे संपन्न होत आहे। एका छोट्याशा कार्यक्रमातून ह्या बीजाचं रोपण झालं आणि आज त्याचं भव्य रूप आपण इथे साकारित होताना बघतो। आज तरुण जरी शिक्षणाच्या माध्यमातून उच्च लेवल पदापर्यंत गेले परंतु कुठेतरी भरकटलेले दिसतात। आपली संस्कृती आपल्याला खरी माणसाची ओळख करून देते आणि ती संस्कृती जतन करण्याचं आता हे कर्तव्य नवीन पिढीचं आहे। बऱ्याचशा जणांना कुळदैवतांची माहिती नसतात, संस्कृतीची नाळ तुटली की माणसाचं माणूस पण हरपलं जातं। म्हणून असा सगळं दलित एकंदरीत विचार करून ह्या संमेलनाचं भव्य दिव्य साकारित रूप करण्यासाठी खूप जणांनी मेहनत केलेले, जुन्यांचं संवर्धन करण्यासाठी हा एक कार्यक्रमाचा उद्देश होता। तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ते या ठिकाणी उपस्थित राहिलात। आमच्या शनिवार परिवारातर्फे तुमचं मनपूर्वक असं धन्यवाद।